मित्रांनो, तुम्हाला कधी असे स्पॅम कॉल येतात का? की तुमचं लोन मंजूर झालं नाही किंवा मग मी बँकमधून बोलतोय, तुमचं ओ-टी-पी सांगा पटकन, नाहीतर खातं बंद होईल. मला तर इतका राग येतो ना, एकदा मला त्याचा फोन आला होता, "सर ओ-टी-पी सांगा." पण म्हणलं, "मी ओ-टी-पी का सांगू तुला? 3657 ओ-टी-पी आलाय, पण मी तुला का सांगू?" अशा प्रकारचे फोन येतात ना, तेव्हा डोक्यात चक्कर येऊन जातं. गाडीवर चाललो असताना असा फोन येतो, आपल्याला तो कोणी महत्त्वाचा आहे का? आपण बाईक साईडला घेतो आणि बघतो तर, "हॅलो, नमस्कार सर, तुम्हाला जमीन विकत घ्यायची आहे का? किंवा तुम्हाला प्रॉपर्टी घ्यायची का?" रक रक स्टील मॅग. असं वाटतं कधी-कधी माहिती आहे का? इतकं टेन्शन येतं, एवढा राग येतो ना यांचा कधी-कधी. पण काय करणार आता? स्पॅम कॉल हा आपल्या जीवनाचाच एक भाग झालाय. पण मित्रांनो, तेव्हापासून मी ठरवलंय की अननोन नंबर उचलायचाच नाही. पण अशाच एका माणसाने ना, एकदा अननोन नंबर उचलला नाही, त्याचा किस्सा आहे. हां, तुम्ही म्हणा ह्यात काय विशेष? अहो, विशेष किस्सा आहे. जाणून घ्यायचा चला व्हिडिओ बघायला. तर मित्रांनो, गोष्ट अशी आहे, माउंट एल्बर्ट हे कोलोरॅडोचे रॉकी पर्वतरांगामधील सगळ्यात उंच शिखर आहे. त्याची उंची 14,433 फूट आहे. त्याच्या शिखराकडे दोन्ही जाणाऱ्या पाऊलवाटा या अतिशय उत्तम दर्जाच्या पाऊलवाटा आहे, असे US फॉरेस्ट सर्व्हिस म्हणते. म्हणजे काय आहे, की फार तांत्रिक नाहीये, पण काही विशेष उपकरणाच्या गरजा वर जाण्यासाठी भासत नाही. आपल्या सिंहगडासारखंच. मित्रांनो, 18 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 9 वाजता एक हायकर म्हणजे गिर्यारोहक साऊथ एल्बर्ट ट्रेलवर होता. त्या ट्रेलची उंची सुमारे 4,800 फूट होती. आणि काय त्याला जर राउंड ट्रिप करायची असेल, समजा जाऊन यायचं असेल, तर 7-8 तास लागतात. आणि तिथं बर्फ पडत असतो, बर्फाने झाकलेलं असतं ते कधी-कधी. रात्रीचे 8 वाजले तरी पण तो परतच नाही आला. मग तिथल्या लोकांना टेन्शन आलं, "अरे, इतक्या वेळात तो यायला पाहिजे होता." मग त्यांनी 8 वाजता काय केलं, तिथल्या शोध कार्याला, बचाव पथकाला सांगितलं, "जा बाबा, बघून या त्याचं काय झालं." मग ती लोकं त्याला बघायसाठी गेले. त्यांनी रात्री 3 वाजेपर्यंत शोध घेतला, पण तो काही सापडलाच नाही, कुठंच भेटला नाही. मग त्यानंतर ते परत आले. त्यांनी शोध मोहीम थांबवली, बा आता हरवला असेल कुठं, त्याच्यामुळे ते थांबले. मग त्यांच्यातले एकाने काय केलं, चला आपण फोन लावून बघू म्हणून त्यांनी फोन लावला. तर त्याचा फोन नेटवर्कमध्ये होता. त्याला बेल चालली होती. मग यांनी फोन करू, 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 करू बघितलं, तो फोन उचलत नाहीये. मग ह्यांना वाटलं, "अरे बापरे! नक्की कुठेतरी हा मरून पडला असेल किंवा काहीतरी अपघात झाला असेल, पण फोन चालू आहे. फोन उचलत नाही म्हणल्यावर काय?" मग त्यामुळे त्यांनी काय केलं, ईमेल केलं त्याच्यावरती, व्हॉईस मेसेज पाठवला, बरंच केलं, पण ते काही रिप्लाय आलाच नाही. त्याच्यामुळे त्यांना वाटलं, हां, नक्कीच ना, हा तिकडंच मेला असेल. आता सगळ्यांनी आशा सोडल्या होत्या, सगळे कंटाळून बसले होते. "अरे रे! फार चांगला माणूस होता रे, आत्तापर्यंत यायला पाहिजे होते." अशा वगैरे चर्चा सुरू झाल्या. त्यानंतर एक चमत्कारिक गोष्ट घडली. तो माणूस चालत, चालत, चालत त्याच्या कारजवळ आला. सगळ्यांनी बघितलं, "हां, अरे, हे कसं काय आलं? अरे बाबा, कुठं होता तू? काय करत होता?" ते म्हणे, की "त्याचं काय झालं म्हणे, मी तिकडे गेलो, तेव्हा बर्फ पडायला लागला, त्याच्यामुळे रस्ता पुसून गेला. मला काही रस्ताच दिसायला लागला नाही. मी इकडं गेलो, तिकडं गेलो, तिकडं गेलो, असं करत भटकत, भटकत मी सगळीकडे रस्ताच विसरून गेलो. कशामुळे भटकलो होतो, पण आता मला रस्ता सापडला नाही आला." ते म्हणे, "अरे बाबा, पण आम्ही तुला फोन केले, मेसेज केले, रिप्लाय द्यायचा ना तू." ते म्हणे, "हां, तुमचा फोन होता का?" हां, मला वाटलं कंपनीचाच फोन आहे, त्याच्यामुळे मी उचललाच नाही. आता तुम्हीच सांगा बाबा. आता अशा माणसाला काय म्हणावं? किती महान होता तो माणूस. मित्रांनो, तुम्हाला एक मी टिप देतो. तुम्ही जर असे कुठेतरी गेले ना, एखाद्या अननोन ठिकाणी किंवा एखाद्या ट्रेकिंगला वगैरे, तर अननोन नंबर आला तर फोन उचला. कदाचित तुमच्या काळजीने कोणतरी तुम्हाला फोन करत असतील, तुम्हाला घ्यायला येत असतील आणि ते येतील तोपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि हास्य इतिहास असंच पाहत राहा. भयानक व्हिडिओ होता बाबा आजचा. तुम्हाला आवडलं तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि संवादला सबस्क्राईब करा. थँक यू. बाय बाय.